सकाळी जो माझ्याकडून उद्योग झाला होता ना इडलीचा, त्यानंतर आता इडली तर पॉसिबलच नव्हती बनवणं आणि सगळा मूडच माझा खराब झाला होता. त्यामुळे मी आता स्पंज डोसे बनवायला घेतलेले. आता ह्याचा पोटभर नाश्ता करून आम्हाला जायचं होतं बाहेर. त्यासाठी मी आता नेहमीसारखा माझा मेकअप करून घेते. मेकअपमध्ये मी फक्त लॅक्मेची बीबी क्रीम लावते आणि वरती कॉम्पॅक्ट पावडर आणि थोडीशी लिपस्टिक, दॅट्स इट. आता एवढंच करण्यापुरतं आहे ना, ह्यांना दम नसतो की ह्यांना लगेच गाडी बाहेर काढून येणार, तिथे थांबतात जाऊन. असे हे मुद्दाम करतात मला बाहेर काढण्यासाठी, पण मी पण काही कमी नाही, आवरून झाल्याशिवाय बाहेर पडतच नाही. आता बाहेर तर गेलो होतो, पण पावसाने बघा आमची केवढी फजिती केली ती. घरून इतकं ऊन होतं आणि आता इतका पाऊस पडायला लागलेला. असो, आम्ही हा पाऊस पण एन्जॉय केला. आणि या पावसामध्येच बघा माझं निरीक्षण किती असतं. एक मुलगा आपल्या आईला घेऊन देवदर्शनासाठी आला होता. आम्ही देहूमध्ये गेलो होतो, तिथेच हे पण देवदर्शनासाठी आलते. तर चला म्हणलं आम्ही पण थोडंसं देवदर्शन करून घेतलं. देहूमधली सगळीच ठिकाणं आम्ही आधीच फिरलेलो आहे, त्यामुळे आता आम्ही आलो होतो वैकुंठ गमन स्थानावरती. आणि तिथे बघा अशी शिल्पसृष्टी त्यांनी तयार केलेली आहे आणि सोबतच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अभंग सुद्धा तिथं लिहिलेले होते. ते सुद्धा आम्ही निरीक्षण करत बसलो आणि पावसात थोडीशी मजा करून आता आम्ही आलेलो घरी. थोडंसं भिजलो पण होतो आणि काहीच बनवायची इच्छा नव्हती, त्यामुळे पहिल्यांदा तर ॲपल चिरून घेतलं यांच्याकडून आणि ते खाल्लं. असा गेला आमचा दिवस. ओके, बाय.